नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. अरे नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मम्मी पण आहे माझ्यासोबत आणि आज सोमवार आहे आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी आहे म्हणून आम्ही हिने आधी सगळं पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. पुरण बनवून ठेवलंय, त्याला चटका देऊन बारीक करून आमटी सुद्धा फोडणी टाकली आहे, कटाची आमटी. मला फक्त आता पुरणपोळ्या लाटायच्यात आणि आज सोमवार आहे, सो वर्क फ्रॉम होम पण चालू आहे. आधी मी थोडासा प्रोजेक्ट डिलिव्हर केला आहे आणि आता आली आहे. आणि 2-3 दिवस झालं मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, पण 2-3 दिवस झालं हेच नव्हतं, माझ्याकडे कंटेंटच नव्हतं, म्हणून मी थोडे क्लिप्स हे करून ठेवलेत. तर आता तो लास्टचा व्हिडिओ येईल. आणि मम्मी, तू गावावरून आली, माझ्यासाठी काय आणलं नाहीस? त्याचं काय असं कसं लाडू आणला होता की? असा लाडू मला आवडतच नाही. बेसन बुंदीचा लाडू मला नाही आवडत बुंदीचा लाडू, मला सहन पण होत नाही त्याला वास. ओके, आता पुरणपोळी खा मग. चालेल. होय. ऍक्च्युली काल काय झालं, पप्पा पण गावाला गेलते, तर पप्पा काल जरा उशिरा आले म्हणून आमचं ठरलं नाही की नॉनव्हेज करायचं का नाही. तर मी नॉनव्हेजचं सगळं नाही करू शकले. आम्ही बनवलं होतं, चिकन बिर्याणी बनवली होती, कारण उद्या धुलवड आहे. पण काय चंद्रग्रहण आहे. तर मम्मी म्हणते की नाही त्या दिवशी बनवायचं नॉनव्हेज. सो आता आमचं कालच धुलवड झालेली आहे. तर बघू, अजून आम्ही रंग तर खेळला नाहीये. उद्या काय? उद्या मला ऑफिसला पण सुट्टी आहे. येस. सो सांगते आता तुम्हाला, आधी दाखवते ती चालली आहे. बाय बाय. आता मी तुम्हाला दाखवते तिने काय काय बनवून ठेवलंय आणि मला आता काय बनवायचं ते. स्टॉप केलं. हे बघा गाईस, पुरण मम्मीने बनवून ठेवलेलं, मी बारीक करून घेतलं त्याला. इकडे मम्मीनी कटाची आमटी पण शिजवायला ठेवली, भात झालाय, वरण झालंय बनवून, आणि पापड आणि भजी. काय हे लिज्जत पापड आहे आणि हे तांदळाचे आहेत ना, हे तांदळाचे पापड आहेत. भजी पण नैवेद्य दाखवूनच खायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते मी पुरणपोळ्या कशा बनवते ते. आणि गाईज, माझ्यासाठी ना एक मोठंच चॅलेंज आहे. मी हुंडे छोटेच घेते पोळीचे, पण मला ना हे पुरण ना पुरणारच नाही आहे. ह्याच्यात मम्मी 15 पुरणपोळ्या बनवू शकते, पण मला ते 7 पुरणपोळ्यालाच बास होऊन जाईल. आणि मला आज 9 पुरणपोळ्या बनवायच्या. आणि मी नेहमी म्हणते की बाई, तू जास्त पुरण खायचा, माझा पुरणपोळ्या बनवायच्या असतात, पण ती नेहमी असंच करते, थोडंसं कमीच बनवते. मग आता मला ॲडजस्ट करावं लागणार तेवढंच. मी खूप असं छोट्याच बनवते मी पुरणपोळ्या, पण त्यात पुरण मी खूप घालते, मला खूप आवडतं. सो येस, सुरू करूयात. तवा पण गरम झाला आहे, दाखवते मला. हे बघा, हे थोडंसं ना असं बनवून घ्यायचं. इथे असं मधी जास्त हे झालं पाहिजे, इथं मधी जास्त असलं पाहिजे, आणि कडं पण जरा मोठं असलं पाहिजे, म्हणजे ते प्रॉपरली जेव्हा आपण हे बनवतो ना, तर बघा, जस्ट प्रेस इट डाऊन, बस, बाकी काही करायचं नाही तुम्हाला. आणि हे असं आत घ्यायचं. मी हे म्हणून म्हणलेलं की कड्या पण मोठे ठेवायचे, म्हणजे असं असं करत तुम्हाला प्रॉपर रोल मिळतो. लुक, हे प्रॉपरली असं क्लोज झालंय आता. बेस्ट.
चपाती, भजी वगैरे पण आहे. मम्मा टेस्टी टेस्ट उत्तम. येतं का तुझं पोरीला मग बनवायला? हो. कसं लागते पोरी पुरणपोळी? पसंत आहे. हो का? पण नको आहे ना मला. तर नुसतं उभारायला नाही सांगितलं काय, ते बोलायला सांगितलंय. काय सांगायचं, काय बोलायचं ते. तुझं मनाचं येईल ते बोल. आता ते